सकाळचा नाश्ता मस्त गरमागरम पोहे. चला तर बनवायला घेऊया. इथे एका कढईमध्ये मी मस्त छान असं तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये राई आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. इथे आपल्याला हव्या तशा मिरच्या टाकून घ्यायच्या आहे तिखटपणानुसार आणि छान परतवून घ्यायच्या आहे. बघा, उडू नये म्हणून मग मी वरती झाकण ठेवलेलं आहे. आता ह्या छान परतवून झालेल्या आहे. बघा, ह्याला छान असा डाग पडेपर्यंत परतून घ्यायचे. याच्यामध्ये लगेच मी 2 बटाटे हे टाकून ठेवलेले आहे. कापून छान मस्तपैकी आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. आता यामध्येच मी शेंगदाणे घालणार आहे. बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून आधी बटाटे मी परतून घेणार आहे. आता यामध्ये मी 2 कांदे असे छान मस्त उभे उभे कट करून घेतलेले आहे व ते छान आता आपल्याला परतून घ्यायचे आहे. आपल्याला कांदा एकदम असा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपला बटाटा देखील शिजून जाईल. वास मस्त छान येतो आहे. सकाळी सकाळी असे कांदे पोहे गरमागरम खाण्यात जी मजा असते ती वेगळीच असते. आणि बाहेर पाऊस देखील पडत आहे. बघा, आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व थोडीशी कोथिंबीर देखील घालून घ्यायची आहे. हे होतंय तोपर्यंत मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. चला तर बघा, आपण बोलता बोलता आपला बटाटा देखील शिजून गेलेला आहे. यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे. मी इथे 1 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. हे पोहे मी 4 जणांसाठी बनवत आहे. मी 2 कप असे पोहे हे भिजवून ठेवलेले होते. जाड पोहे आहे, आपण जे नेहमी नॉर्मल आपण जे वापरतो तेच आहे. आता हे पोहे सगळे यामध्ये टाकून मस्तपैकी वाफ काढून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे. इथे मी अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे. बघा, आपल्या पोह्यांना कलर पण छान आलेला आहे. वाफ काढून घेतल्यानंतर अजून छान कलर येईल या पोह्यांना. इथे आपले मस्तपैकी कांदा बटाटा पोहे तयार झालेले आहे. एकदम लुसलुशीत मऊ एकदम छान झालेले आहे. आता आपण यावर कोथिंबीर टाकून घेऊया. बघा, एक वाफ काढली एकदम छान असे. आता सर्व करायला घेऊया. एका प्लेटमध्ये सर्व करूया. मस्त बाहेर एकदम छान असा पाऊस पडत आहे व गरमागरम पोहे असे सकाळच्या वेळेस नाश्ता, मग काही मजा औरच आहे. एकदा नक्की करून बघा ह्या प्रकारे, तुम्हाला नक्की आवडेल. बघा, किती छान असे पोहे झालेले आहे. मस्त गरमागरम. त्यात असा लिंबू पिळून घेतल्यावर एकदमच छान. चला तर मग, धन्यवाद.